राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. 2020 वर्ष सर्वांनाच अडचणीचं गेलं, मात्र येणारं 2021 वर्ष हे सर्वांना आनंदाचं, सुखासमाधानाचं, आरोग्य ऐश्वर्याचं जावो असं साकडं अंबाबाई चरणी घातलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. नव्या वर्षाच्या आगमनापूर्वी आईचं दर्शन घेतलं आहे. जेव्हा कधी ऊर्जेची गरज असते तेव्हा आशीर्वादाची गरज असते आणि त्यावेळी आशीर्वाद घ्यावेच लागतात असं सांगताना या दर्शनामागे कोणताही राजकीय हेतू मनात नसल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मी अंबाबाईच्या चरणी एवढंच मागणं केलं आहे की 2020 वर्ष तर सर्वांकरता अत्यंत अडचणीचं गेलं, पण 2021 वर्ष जे आहे ते सर्वांना सुखासमाधानाचं, आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशा प्रकारचा आशीर्वाद हा अंबाबाईच्या चरणी आज मी मागितला. कुठल्याही मिशनची सुरुवात करताना अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात केली होती. आपलं काय मिशन आज सुरू करताय का करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन? नाही, केवळ मिशन करताच आईच्या चरणी याचं असं नसतं. तर जेव्हाही आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते, जेव्हाही प्रेमाची आवश्यकता असते आणि जेव्हाही आशीर्वादाची आवश्यकता असते त्यावेळेस आईची आठवण येते. त्यामुळे कुठलंही मिशन नाही आहे, केवळ आईचा आशीर्वाद आहे.